नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता नेमका कधी मिळणार आहे, तर या संदर्भातील महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला नेमकं कळणार आहे की आपला या योजनेसाठीचा 6वा हप्ता कोणत्या दिवशी मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहित आहे की आपण विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केलेलं आहे आणि त्यामुळे परत एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे. आणि आता मी नेमकं तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर सांगणार आहे की 6वा हप्ता कधी मिळणार आहे. बरेच जण सांगत आहे उद्या 12 वाजता मिळणार आहे, कोणी म्हणत आज रात्री 10 वाजता मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला अगदी स्पष्ट, क्लिअर आणि सत्य सांगणार आहे की 6वा हप्ता नेमका कधी मिळणार आहे. तर आपल्याला माहित आहे की कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन क्लिअर केलेलं आहे की मी आता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे जे काही निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल. याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आपल्याला दिसून येईल. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला दिसून येईल काल रात्री 8 नंतर दिल्लीला अमित शहा यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची बैठक झालेली होती. आणि ही बैठकीचं जे काही मुख्य कारण होतं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमकं कोण असणार आहे, तर त्याची नेमणूक कशी करायची या संदर्भात ही बैठक होती. आणि आपल्याला त्याही बैठकीमध्ये विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे की महाराष्ट्राचा पुढचा जो काही मुख्यमंत्री असणार आहे ते माननीय देवेंद्र फडणवीस असणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता मात्र आपला हा 6वा जो हप्ता आहे तो थोडा लांबणीवर जाण्याची दाट शक्यता आहे. आता 1 ते 2 दिवसामध्ये काय होणार आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमका कोण आहे तर ते डिक्लेअर होणार आहे, घोषित होणार आहे. ते घोषित झाल्यानंतर लगेच मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे आणि शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पहिल्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता नेमका कधी दिला जाणार आहे तर त्याबाबतची घोषणा होणार आहे. त्यामुळे होऊ शकते की या सगळ्या घडामोडीसाठी आता 15 दिवस लागू शकतात. म्हणजे अपेक्षित आहे की 15 डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू शकणार आहे. कारण आता आपल्याला 1500 वरून 2100 रुपयाचा हप्ता द्यायचा आहे, तर त्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जी-आर काढावं लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मागील महिला भगिनींच्या खात्यावरती जे काही पैसे उर्वरित आहे, त्यांना अजून पैसे मिळालेले नाही, तर ते पैसे सुद्धा गव्हर्नमेंटला देण्यासाठी एक परिपत्रक काढावं लागणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मंत्रिमंडळ आवश्यक आहे, कारण मंत्रिमंडळाचा शेवटी तो निर्णय असणार आहे. आणि दुसरी गोष्ट की तुमचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता परत मुख्यमंत्री नसल्यामुळे ते तात्काळ असा निर्णय घेऊ शकणार नाही किंवा मीडियामध्ये जाऊन ते डिक्लेअर पण करू शकणार नाही की लाडक्या बहिणींचा हप्ता 6वा हप्ता या दिवशी मिळणार आहे. कारण आता त्यांच्यावर प्रचंड बंधने आलेली आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता बदललेला आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या की आता हा 6वा हप्ता आपल्याला 15 डिसेंबर पर्यंत मिळू शकतोय. म्हणजे 15 डिसेंबरच्या आत 1 ते 15 डिसेंबर या मधल्या काळामध्ये कधी पण मिळू शकेल. तर या संदर्भातली जी काही महत्वाची अपडेट येणार आहे त्या हप्त्या संदर्भातली, तर ती बातमी लगेच आपल्याला कळवल्या जाईल. तुर्तास तरी आपल्याला फक्त आता वेट अँड वॉच, म्हणजे आपल्याला फक्त काळ जाऊ द्यावं लागणार आहे आणि फक्त वाट बघावी लागणार आहे. त्यानंतरच आपल्या खात्यावर हा 6वा हप्ता येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.